हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळ झाली होती बघा, मी आंघोळी करण्यासाठी चालले होते. म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावं. त्या पहिले हे कपडे मला मशीनला लावून घ्यायचे होते, सो ते मी वेगळे करत होते, कुठले कुठले लावायचे आहेत ते मशीनला. त्यानंतर मी आंघोळ करून रेडी झाली होती आणि आता आली होती रूममध्ये तयार होण्यासाठी. सो तो आमचा मागचा आहे वॉश यार्ड एरिया. आणि इथे मी माझी जी आहे टिकली, तिकडच्या रूममध्ये माझं सगळं तयार होण्याचं सामान आहे, पण जे की आपल्याला बेसिक्सचं लागतं टिकली वगैरे, तर ते मी इकडं आणून ठेवलेलं. आणि आता मी क्लिप धुंडत होती माझी, जी की मुलांनी इथून घेतली वाटतं, ती ह्या ठिकाणी नव्हती. सो माझ्या क्लिपा मी याच्यामध्ये ठेवते. सो मग तिकडच्या रूममधनं क्लिप घेतली आणि मग आता क्लिप लावून घेते, कारण की मला नाश्ता बनवायचा आहे सकाळ सकाळी. आणि नाश्त्यासाठी मी केस जे आहे सुलटे ठेवले, तर ते पुढं तोंडापाशी येतात आणि ते मला नाही आवडत त्यामुळे. आणि आता आपण जे आहे टिकली वगैरे लावून आपलं तयार होऊन जाऊया रेडी. साडी ब्लाऊज कसा वाटला? हा ब्लाऊज मी शिवलेला आहे सो वापरण्यासाठी. आणि आता मी आले होते किचनमध्ये. सो किचनमध्ये मी म्हटलं काय बनवू नाश्त्याला. सो माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपल्याकडे शिमला मिर्च वगैरे पडलेली आहे, तर आपण जे आहे राईस बॉल बनवूया. तांदळाच्या पिठापासून खूप छान आणि कुरकुरे असे चहासोबत टेस्टी लागणारे राईस बॉल मी आज बनवणार आहेत. आणि त्याचीच रेसिपी जी आहे मी या व्हिडिओमध्ये सांगते. सो खूप जास्त सोपी आणि अगदी 10 मिनटात होणारी नाश्त्यासाठी रेसिपी आहे. आपल्याला शिमला मिरची आणि कांदा जो आहे चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा. तुम्ही याच्यामध्ये गाजर पण ॲड करू शकता. आणि टोमॅटो आपल्याला नाही ॲड करायचा आहे, टोमॅटो मी नाही टाकलेला, फक्त गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे. सो शिमला मिरची मी व्यवस्थित बारीक करून घेतली, ती ॲड केली. त्यानंतर जे आहे कांदे घेणार, ते कांदे घ्यायला गेले आणि कांदे आणले. त्यानंतर कांदे पण चॉपरमध्ये चॉप करून घेईल आणि ते पण आपल्याला बारीकच चॉप करायचं आहे. चॉपर असण्याचा हा फायदा असतो की तुमचं 5 मिनटात ती बारीक जे आहे, जितकी बारीक तुम्हाला चॉपिंग लागते तितकी बारीक तुम्ही चॉपिंग जी आहे ती करून घेऊ शकता. सो मी तर कांदा पण चॉप करून घेते. आता आपला कांदा जो आहे बारीक चिरला गेलेला आहे छान, हा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. शिमला मिरची, कांदा आणि कोथिंबीर पण आपण जी आहे ती बारीकच चिरून घेणार आहोत. सो कोथिंबीर निवडून मी बारीक चिरून घेते. त्यानंतर त्यामध्ये मी जे आहेत जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर आपण जे आहे तांदळाचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ असं पॅकेट मी डीमार्टमधनं आणून ठेवते, असाच नाश्ता काहीतरी बनवायसाठी. आणि याचे चिले पण बनवते मी. सो याच्यावरती लिहिलेलं आहे डीमार्ट राईस फ्लावर. याचे चिले पण बनवते, जे की खूप छान लागतात, तांदळाच्या पिठाचे चिले. आणि आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया तांदळाचं पीठ. सो मी 2दा-3दा ॲड केलं, मला वाटलं पुरेल की नाही पुरेल, सो त्यामुळे मग नंतर वाटलं बस झालं. सो आता आपण हे ना मीठ टाकू आणि व्यवस्थित जे आहे मिक्स करून घेऊ. सो मला हे पीठ मळवण्यासाठी 1 ग्लासपेक्षा पण कमी पाणी लागलेलं आहे. सो हे पीठ आपल्याला असं सॉफ्ट डो करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी नाही लागत त्याला आणि खूप जास्त पाणी पण आपल्याला नाही घालायचं आहे. एकदम आपण पोळ्याला जसं पीठ भिजवतो तसं सॉफ्ट पीठ आपल्याला जे आहे इथे मळून घ्यायचं आहे. आणि मी थोडं थोडं पाणी करून टाकून घेत होते, व्यवस्थित असं सॉफ्ट. आणि आपल्याला जे आहे याचे भजे बनवता येईल इतपत आपलं जे भजे बनवतो आपण ते खूप पातळ करतो. सो एवढं पातळ नाही करायचं आहे आपल्याला, जसं की आपल्याला वड्यासारखं तोडता येईल त्या हिशोबाने आपण जे आहे याला एकदम पोळीसारखा उंडा जो आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला. सो माझं हे जे आहे व्यवस्थित मळून झालेलं होतं. हळूहळू थोडं पाणी टाकून मी जे आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ लागलेले आहे.
आणि खूप काही आयटम नाही टाकलेले. शिमला मिरची आहे, कांदा आहे, जिरं आहे आणि मीठ आणि तांदळाचं पीठ, बस इनफ आहे. इतक्या याच्यात इतकं छान टेस्टी असं जे आहे आपला नाश्ता जो आहे तो रेडी होतो आणि खूप छान लागतो. एकदम कुरकुरा जो आहे तो नाश्ता आपला रेडी होऊन जातो. एका साईडला मी माझी कढाई जी आहे ती तापायला ठेवत आहे. जोपर्यंत कढाई मी ऑलरेडी धुवून घेतलेली आहे, कारण की लोखंडी कढाई असल्यामुळे त्याला एकदा धुवून ठेवलं. मग त्याचं तेल जे आहे पूर्ण चांगली कढाई तापून घेतली आणि दुसरीकडे जी आहे मी चहा बनवत होते नाश्त्यासाठी. आणि चहा बनवायसाठी बघितलं तर डब्यामध्ये साखरच संपलेली. मग त्याच्यामुळे सगळ्यात पहिले डब्यामध्ये साखर काढून घेतली आणि मग चहा टाकणार आणि मग एकीकडे जे आहे आपलं हे तळून पण घेणार. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering
सो इथं माझे हे तळून झालेले होते आणि आता मी जे आहे चहा पण काढून घेते आणि नाश्ता पण जो आहे ठेवलेला आहे मी ट्रेमध्ये आणि मग जाऊन त्यांना उठवेल. मुलं नाश्ता करतील, आम्ही नाश्ता करू. सो अशी होती माझी सकाळची सुरुवात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा किती सुंदर आणि टेस्टी जो आहे हा आमचा नाश्ता रेडी झालेला होता. नाश्ता वगैरे बनवून नाश्ता झालेला आहे करून. तर आता किचन क्लिनिंगची बारी. किचन क्लीन करूया.